भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी 200हून अधिक केंद्रांना शेतकऱ्यांची धान्य खरेदी केंद्राची क्विंटल प्रमाणे उद्दिष्ट नेमून दिले आहे। मात्र आधी आसमानी आणि सुलतानी संकटांमध्ये शेतकरी सापडला असताना धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत होता। मात्र धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पालवित होऊन शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना जिल्ह्यातील धान्य खरेदी केंद्रावर बारदाण्याअभावी धान्य खरेदी रखडल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे। वातावरणामध्ये बदल होत असल्याने खरेदी केंद्रावर नेऊन ठेवलेले धान्य अवकाळी पाऊस आल्यास खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। आज केंद्र कमीत कमी 15 दिवस झाला इथं शेतकरी येऊन वापस जातात। बारदाना अवेलेबल नाही आहे आणि शेतकऱ्याला त्रास होते। म्हणजे बारदाण्यामुळे जिथे खरेदी चालू बंद असा विषय आहे, तर तात्काळ हे खरेदीची समस्या सुटली पाहिजे। शेतकऱ्यांची काय मागणी आहे तुमची? बारदाना आणि खरेदी लवकरात लवकर व्हायला पाहिजे। त्याचा जो टार्गेट असते तो थोडा लिमिट देतात, तो लिमिट वाढवून आम्हाला शेतकऱ्याचा पूर्णपणे माल मोजून झाला पाहिजे। तर ही माझ्या संस्थेची तक्रार आहे। DMO साहेबांना आम्हाला मान्यता दिली, 4 तारखेपासून गोडाऊन सुरू करून दिले, पण आम्हाला बारदाण्याची फार अडचण भासत आहे। लगेच 2 दिवसात आम्हाला बारदाण्याचा डिओसुद्धा लावून दिला महावीर केंद्राला, पण तो बारदाण्याचा डिओ 16,900चा होता। पण त्या महावीरचा गोडाऊन चालक परीस लोहिया याने आम्हाला फक्त 3,200 बारदाना पाठवला। त्यात अर्धा 500 बारदाना कमीत कमी फाटका होता, तरी आम्ही मान्य केला तो। पण दुसरा बारदानाला जेव्हा आम्ही गेलो तो बारदाना देणार नाही, तुमच्याच्यानं जो जमते तो तुम्ही करा अशा प्रश्नाची उत्तर मिळाली। त्याच्यानंतर आम्ही काही तिथे गेला नाही आणि आता आम्हाला फार शेतकऱ्याची अडचण जाणवत आहे ना। बारदाण्यासाठी आमचं केंद्र काही दिवस बंद, तर काही दिवस त्यांच्या बारदाण्यात माल मोजावा लागत आहे, अशा पद्धतीने चालत आहे। आणि अजूनही आमच्या गोंडुमरी संस्थेचे अर्धे कास्तकार संपायला आहेत, अशी आमच्या या केंद्राची समस्या आहे। त्यामुळे येत्या 2-3 दिवसात धान्य खरेदी केंद्रावर बारदाणे उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना खाजगी धान्य खरेदी केंद्रावर किंवा व्यापाऱ्यांना धान्य नेऊन विकावा लागेल।